बाबासाहेब हारूनही जिंकले होते. पुण्यात गाजलेला हा खटला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक निष्णात वकीलही होते. त्यांनी अनेक महत्त्वाचे खटले लढले. त्याचे काही मूलगामी परिणामही झाले आहेत. असाच पुण्यातील एक खटला त्यांनी लढला. हा खटला हारूनही ते जिंकले होते. हा खटला होता समाज स्वास्थ्य नावाच्या मासिकाबाबतचा. 1934 साली रघुनाथ धोंडो कर्वे या समाजसुधारकानं एक मोहीम सुरू केली होती. ती म्हणजे लोकांमध्ये फॅमिली प्लॅनिंगबाबत जनजागृती करण्याची. आपल्या लेखनातून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक वैद्यकशास्त्राची सांगड घालून त्याचं महत्त्व ते सांगायचे. पण त्यावेळी म्हणजे आजपासून साधारण 90 वर्षांपूर्वी लैंगिकतेवर बोलणं हे मोठं पाप समजलं जायचं. त्यामुळे कर्वे रूढीवाद्यांच्या टार्गेटवर असायचे. त्यामुळे अनेकदा न्यायालयीन लढाया देखील लढाव्या लागल्या. पण त्यांच्या सोबतीला कोणी नसायचं. ते एकट्यानेच या कोर्ट कचेऱ्यांना उत्तर द्यायचे. यामध्ये अपवाद फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते, कारण त्यांनी राधू कर्वेंच्या या आधुनिक विचारांना कायम पाठिंबा दिला. बाबासाहेब कायम व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने राहिले आहेत. जेव्हा अश्लील लिखाणाच्या नावाखाली हायकोर्टात खटला चालला त्यावेळी न्यायाधीशांनी मुद्दा मांडला की विकृत प्रश्नांवर चर्चाच का करायची. त्यावर बाबासाहेब म्हणाले होते की जर विकृती असेल तर ती त्यासंबंधीच्या वैज्ञानिक ज्ञानानेच दूर होईल. पण चांगल्या युक्तिवादानंतरही बाबासाहेब हा खटला हारले. त्यावेळी राधू कर्व्यांना 200 रुपयांचा दंड झाला. पण आज त्याच लैंगिक विषयावर कायदे केले जात आहेत. कोर्ट याबाबत उदारमतवादी दृष्टिकोनातून निकाल देत आहेत. त्यामुळे बाबासाहेब त्यावेळी जरी हा खटला हारले असले तरी ते आज जिंकले आहेत असंच म्हणावं लागेल.